आणि सारखेच सरकारने सोडण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याचा उल्लेख केला त्याबद्दल मनापासून नमस्कार. आज साहेबांचा गेलेला आहे विचार केला मान्य श्री पाटील साहेब यांचा वाढदिवस साजरा करू या मानसिकतेने आज सर्वांच्या वतीनं आम्ही जिल्हा कंपनी यांच्या वतीनं मान्य श्री पाटील साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. साहेबांचं या जिल्हा संघामध्ये कार्य आहे. सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून साहेबांनी जिल्हा वकील संघ कशा प्रकारे डेव्हलप होईल आणि कशा या वकील बांधवांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करता येईल, त्यांना कशा प्रकारे नेतृत्व करता येईल यासाठी मान्य श्री पाटील साहेब हे 2 वेळेस जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष म्हणून आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. चांगलं ओळख कसं लावता येईल, चांगल्या प्रकारचं गाईडलाईन कसं देता येईल, ज्युनियर वकिलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं देता येईल आणि लोका भावाभावात कसं उभा करून त्यांचं अस्तित्व कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून मान्य श्री पाटील साहेब यांनी पाऊल उचलले आणि त्यासाठी त्यांनी दिवस प्रयत्न केले आणि त्या बरेचशा वकिलांना, ज्युनियर वकिलांना, वकिलांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. वकिलांमध्ये एक चांगलं नेतृत्व उभं कसं राहील आणि त्यांना दिल्लीपर्यंत कसं देता येईल या दृष्टिकोनातून साहेबांनी प्रयत्न केले. साहेबांनी जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा भारताच्या राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील ह्या होत्या, तेव्हा माननीय श्री दिलीप पाटील साहेब आपल्या सर्व टीमला घेऊन दिल्लीला गेले आणि राष्ट्रपती मॅडमचा त्यांनी भेट घेतली आणि त्यांना आपल्या जिल्हा वकील संघाबद्दल बऱ्याचशा माहिती दिल्या. तर असं मोठं कार्य माननीय श्री दिलीप पाटील साहेब यांनी केलेलं आहे. सहज नाही आहे एका जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर जिल्हा वकील संघाकडून दिल्लीपर्यंत जाऊन राष्ट्रपतीला भेटणं हे सोपं नाही आहे. कार्य माननीय श्री दिलीप पाटील साहेब यांनी दाखवलेलं आहे. तर त्यांचा खास हा स्वभाव आहे प्रत्येकाला पोहोचवणं, प्रत्येकाला मिळवून द्यायचं. पुन्हा एकदा माननीय साहेबांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.